काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। एका व्यक्तीने फारुख अब्दुल्लांच्या अगदी जवळून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे गोळी हवेत झाडली गेली आणि फारुख अब्दुल्ला बचावले। यानंतर फारुख अब्दुल्लांनी अशी प्रतिक्रिया दिली की अल्लाच्या कृपेमुळे वाचलो। पण फारुख अब्दुल्लांना मारण्याचा प्रयत्न नेमका कुणाचा होता आणि काय प्लान होता, आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न, गोळीबार करणाऱ्याला वेळीच अडवलं आणि नेम चुकला। फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर झालेला हा गोळीबाराचा प्रयत्न। फारुख अब्दुल्ला ग्रेटर कैलाश भागात एका लग्नाला गेले असताना लग्नाच्या हॉलमध्येच त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा व्हिडिओ नीट पहा। अवघ्या 11 सेकंदांचा हा थरार। फारुख अब्दुल्ला लग्नाच्या हॉलमधून निघत होते। काही सुरक्षा रक्षक आणि काही लग्नाला आलेले लोक असे 15-20 जण फारुख अब्दुल्लांच्या अवतीभवती होते। याच गराड्यामध्ये जॅकेट घातलेला एक माणूस खिशात हात ठेवून फारुख अब्दुल्लांच्या पाठीमागच्या बाजूने चालत येत होता। हळूहळू तो पुढे आला आणि फारुख अब्दुल्लांच्या अगदी जवळ गेला। त्याने खिशातून बंदूक काढली आणि फारुख अब्दुल्लांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांनी वेळीच गोळी झाडणाऱ्याला अडवलं, त्याचा हात धरला, त्यामुळे नेम चुकला आणि हवेत गोळी झाडली गेली। त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीनं फारुख अब्दुल्लांना गाडीत बसवलं। अवघ्या 11 सेकंदांमध्ये हा सगळा प्रकार घडला। लग्नात एखादा फटाका फुटला असावा असं सुरुवातीला फारुख अब्दुल्लांना वाटलं, मात्र गाडीत बसल्यानंतर अब्दुल्ला यांना त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात आलं। जो ही मैं उस मंडप से बाहर निकला तो मैं चल रहा था, इतने वक्त में मुझे कोई पटाखे की आवाज़ आई। तो मैं समझा ये कोई पटाखा किसी ने शादियों में डालते रहते हैं, तो हो सकता है मेरे पास पटाखा यहाँ पड़ा हो। तो मुझे यहाँ कुछ गर्मी जैसी लगी और मुझे कुछ पता नहीं था। इतना वक्त में इन्होंने मुझे जल्दी जल्दी गाड़ी में बिठा दिया। जो इन्होंने मुझे गाड़ी में बिठाया तो मुझे कहने लगे, जनाब ये तो एक पिस्तौल था साहब के इस इंसान के पास और इसने 2 गोलियां चलाई थी। दूसरी गोली में हमारे इनके जो हमारी सिक्योरिटी वाले भी हैं और दूसरे, उन्होंने क्या किया कि एक ने उसको हाथ बाजू से पीछे खींचने की कोशिश की तो उससे वो डिस्टेबलाइज हो गया। फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न झाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांची सुरक्षा एवढी बेफिकीर का असा सवाल केला जातोय। या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी फारुख अब्दुल्लांनीही केली आहे। मैं इस समय रॉयल पार्क बैंक्वेट हॉल में हूँ, जहाँ पे फारुख अब्दुल्ला फॉर्मर चीफ मिनिस्टर वेडिंग फंक्शन अटेंड करने आए थे। उनके पार्टी के कलीग दिनेश चौहान की बेटी की शादी थी और जैसे ही फारुख अब्दुल्ला डिप्टी चीफ मिनिस्टर सुरेंद्र चौधरी के साथ निकल रहे थे, यही एक जगह है कि पीछे से एक शख्स जिसने जैकेट पहनी हुई थी वो आता है और फायर करने की कोशिश करता है और एक गोली चला भी देता है, लेकिन जो सिक्योरिटी फोर्स पर्सनल फारुख अब्दुल्ला के साथ थे वो उसे दबोच लेते हैं और उसके बाद उसे अरेस्ट कर दिया जाता है और उसकी इस वक्त क्वेश्चनिंग की जा रही है। उसने जो स्टेटमेंट में बताया कि उसकी उम्र जो है 65 साल की, उसका नाम कमल सिंह जमवाल है और जो उसकी जिस पिस्तौल से फायर किया गया था एक लाइसेंस वेपन था, एक फायर किया गया। उमर अब्दुल्ला जो कि चीफ मिनिस्टर, उन्होंने काफी सवाल उठाए। उन्होंने कहा कि उनके पिता फारुख अब्दुल्ला जो कि फॉर्मर चीफ मिनिस्टर Z+ सिक्योरिटी है और Z+ सिक्योरिटी के बावजूद कैसे है कि ये शख्स लोडेड पिस्टल के साथ मैरिज हॉल के अंदर आ जाता है और वहां पे बैंक्वेट हॉल में आकर वो फायर करता है, इतने पास कैसे आता है क्योंकि NSG कवर के होने के बावजूद। तो काफी सवाल जो है उमर अब्दुल्ला ने उठाए हुए हैं, तो इसमें इन्वेस्टिगेशन इस समय जारी है। काश्मीरमधल्या या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फारुख अब्दुल्लांना फोन केला होता। Home Minister has assured you of action and results very soon. And what actually you conveyed him while you were talking to him? I said to him, thank you for calling and I hope you will be able to get down to the ground of this. And I wished him well. फारुख अब्दुल्लांवर ज्यानं गोळीबार केला त्याचं नाव कमल सिंग जामवाल असं आहे। कमल सिंग जामवालला पोलिसांनी पकडलं, काही जणांनी त्याला मारहाणही केली आहे। त्यानंतर जामवालला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। तिथं त्यानं धक्कादायक जबाब दिलाय। गेल्या 20 वर्षांपासून मी फारुख अब्दुल्लांची हत्या करण्याचा प्रयत्न करत होतो। हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे। दैव बलवत्तर म्हणून ते वाचले असं कमल सिंग जामवालनं म्हटलंय। फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न करणारा कमल सिंग जामवाल हा काश्मीरचाच रहिवासी आहे।
1963 मध्ये जम्मूच्या जुनी मंडी परिसरात तो राहतो. 63 वर्षांच्या कमल सिंगची शहरात अनेक दुकानं आहेत. मात्र त्यांना फारुख अब्दुल्लांना गोळी का मारायची होती, त्यामागे नेमकं काय त्याचा वैयक्तिक अजेंडा आहे, त्याचं कारण अजून समोर आलेलं नाही. पोलीस सध्या जांभवालची कसून चौकशी करतायत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.